जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींना भारताच्या पंतप्रधानाची नियुक्ती करण्यास सक्षम करते? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, कलम 75 ही राष्ट्रपतींना भारताच्या पंतप्रधानाची नियुक्ती करण्यास सक्षम करते. पुढचा प्रश्न, पिक द राईट अँटोनिम फॉर द वर्ड एस्थेटिक. याचा अर्थ होतो की सौंदर्यचार्य. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, रेडियन्स. त्याचा अर्थ होतो की तेज. पुढचा प्रश्न, प्रश्नोत्तर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, प्रश्न प्लस उत्तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, अचूक किंवा बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, क्रांतिकारक. पुढचा प्रश्न, प्रश्नातील वाक्य रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी उत्तम डॅश असावी लागते. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, बुद्धिमत्ता. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी उत्तम बुद्धिमत्ता असावी लागते. पुढचा प्रश्न, पिक द राईट अँटोनिम फॉर द वर्ड स्टिंगी. याचाच अर्थ होतो की कंजूस. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, लॅविश म्हणजे भव्य. पुढचा प्रश्न, भारतात पंचायती राज प्रणाली ही डॅश स्तर प्रणाली आहे. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, 3 स्तरीय हे भारतात पंचायत राज प्रणाली आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड्स फ्रॉम द सेंटेन्स. देर आर फ्यू वर्कर्स लेफ्ट ऑफ हर क्लेबर. याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, ॲबिलिटी. पुढचा प्रश्न, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, खार या गटातील शेकरू हा महाराष्ट्र राज्य प्राणी आहे. पुढचा प्रश्न, समूहदर्शक शब्द ओळखा. जसं द्राक्षाचा घड तसं काजूंची किंवा काजूंचा काय असते? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, गाथन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, सदावादा. पुढचा प्रश्न, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड्स इन द सेंटेन्स. ट्रिम ऑफ द लीव्स एंड्स ऑफ द व्हेजिटेबल बिफोर कुकिंग. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, क्रॉप. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती द्वारा राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए,
12 सदस्य हे राष्ट्रपतीद्वारा राज्यसभेत नामांकित केले जातात. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभाची संयुक्त बैठक देण्यात आली आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, कलम 108. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.